संघ पुणे की ओर से विधायक माधुरी मिसाल इन्हें महाराष्ट्र सरकार में राज्य मंत्री और ललित गांधी इन्हें जैन अल्पसंख्यक निगम का अध्यक्ष चुने जाने पर सार्वजनिक अभिनंदन समारोह आयोजित किया गया था। इस अवसर पर संदीप भंडारी इन्हें भी सम्मानित किया गया। इस अवसर पर सकल जैन संघ पुणे के अध्यक्ष विजयकांत कोठारी, अचल जैन, जीतो एपेक्स के राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, दी पुणे मर्चेंट चेंबर के पूर्व अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओसवाल, पुणे ट्रेडर्स फेडरेशन के अध्यक्ष फतेचंद राका, प्रसिद्ध व्यवसायी प्रकाश पारक, सामाजिक कार्यकर्ता बाला साहेब धोका, महावीर कटारिया एवं अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। इस अभिनंदन समारोह का जवाब देते हुए मंत्री माधुरी मिसाल ने जैन समाज के सहयोग के लिए आभार व्यक्त किया। इसके साथ ललित गांधी इन्होंने भी अभिनंदन समारोह के लिए धन्यवाद दिया। एवढ्या वर्षामध्ये खूप चांगले संबंध सगळ्यांशी निर्माण झाले। नुसतं कामासाठीच नाही तर माझ्या कामासाठी मी खूप वेळा या सगळ्यांकडे गेलेली आहे आणि त्यांनी पण मला खूप मदत केलेली आहे। त्यामुळे मी काय काम करते याच्यापेक्षा तुम्ही पण माझ्यासाठी खूप काम केलेलं आहे। आणि ह्या वेळेस तर जसं सांगितलं तर मुनी महाराजजी मला खूप आशीर्वाद दिले। म्हणजे कधीही गुरु महाराज असं कॅम्पेनिंग करत नाही, पण माझ्या विजयकांतजींच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरु महाराजजींनी सरळ सरळ संदेश समोर दिला की आपल्याला हे यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे। आणि नंतर मंत्रिपदाचा पण आशीर्वाद की तुम्हाला मंत्री मिळणारच आहे, हा मिळाला मला आणि त्याप्रमाणे आपण आज इथे आलो। खरं तर मी नेहमी म्हणते की जसं विजयजींनी म्हणले की ताई आपल्यातल्याच आहेत, तर जैन धर्म कधीही आम्ही वेगळा समजतच नाही। हिंदुत्व म्हणजे जैन धर्म हा नेहमी जसा मोदीजींच्या बरोबर उभा राहिला तो हिंदुत्वाबरोबर पण नेहमी आहे। म्हणजे जरी तुम्ही अल्पसंख्याकमध्ये असेल विजयजी, तरी जैन धर्म आम्ही कधी असा नाही समजला की वेगळा धर्म आहे, तो आम्हाला हिंदुत्वाला जोडलेला धर्म आहे आणि त्यामुळं मी तुमच्यातलीच आहे। आणि जसं मोदीजींनी सांगितलं की ज्यावेळेस इलेक्शनला नारा दिला की एक है तो सेफ है, बटेगे तो कटेगे, आणि हा नारा जो होता हा मी तर आपल्या भागामध्ये सगळ्या लोकांनी तो इतका उचलून धरला, मतदान झालं। मी नेहमीच समाजाचे खूप आभार मानते, कारण नुसता पक्ष न बघता ज्या वेळेस कुठलाही समाज न बघता मी कुठल्या समाजाची आहे, मी कुठल्या जातीची आहे हे न बघता त्यांनी मला साथ दिली, हे त्यांचा मोठेपणा आहे। म्हणजे मी नेहमी सगळ्या ह्याच्यामध्ये भाषणामध्ये सांगायचे की जैन धर्माची एक खासियत आहे की जसं दुधामध्ये पाणी कळत नाही ना, तसं राजस्थानमधनं आल्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये दुधात पाणी कधी कळलंच नाही, तसे मिसळणं आणि मुळामध्ये आपल्या सगळ्या लोकांना वरती घेऊन जाण्याची जी एक प्रेरणा आहे ना की कुणा आणायचं, राजस्थानवरनं यायचं, त्यांनी त्यांच्याकडे त्यांना मदत करायची, आपला कॉम्पिटिटर न समजता त्याला मदत करायची आणि त्याला वरती आणायचं। ह्याच्यामुळे हा समाज आज एक आहे। आणि जसं तुमच्यामध्ये एक आहे, जसं मी नेहमी म्हणते की नदी वाहती असेल तरच ती सागराला मिळते, जर ती एका जागी थांबली तर तिचं डबकं होतं। त्यामुळे आपला समाज, आपला धर्म जो आहे हा सागराला मिळालाच पाहिजे आणि तसा त्या पद्धतीने तुम्ही वाहतं हिंदू धर्मामध्ये पण पूर्ण मिळून गेलात, म्हणून आज टिकून आहे। आपण सर्वांनी आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करून सत्कार केला, याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। मला आज आठवते 15 फेब्रुवारी 2014चा दिवस। जानेवारी 27ला ज्यावेळी केंद्र सरकारनं जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा दिला, तो दर्जा मिळवण्यासाठी समाजातल्या अनेक मान्यवरांनी अनेक वर्ष प्रयत्न केले, परंतु ते मिळाल्यानंतर पुढं काय याचं नियोजन आपण काहीच केलं नव्हतं। आणि केंद्र सरकारच्या
त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यावेळेचे सचिव, विशेषतः मला त्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, ललित पवार, अल्पसंख्याक मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. आपण राष्ट्रीय स्तरावर सकल जैन समाजाचं एक संघटन निर्माण केलं, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ, आणि त्याचं उद्घाटन याच सभागृहामध्ये त्यावेळेच्या आयोगाचे अध्यक्ष जस्टिस सिद्दीकी यांच्या उपस्थितीत केलं होतं. आणि गेल्या 11 वर्षामध्ये या महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जैन समाजाचं एक व्यापक नेटवर्क उभारायला आपल्याला यश मिळालं. आणि केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला. 2014 साली ज्यावेळी दर्जा मिळाला त्यावेळी आपल्याला स्कॉलरशिपचा असलेला 60,000चा कोटा आणि आपले गेलेले फक्त 14,000 अर्ज, आणि त्यानंतरच्या 9 वर्षाच्या सततच्या प्रयत्नानुसार 2022मध्ये गेलेले 4 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज, हे या अवेअरनेसचं मिळालेलं खरं यश आहे. आणि या 10 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, या सर्व सरकारी यंत्रणेच्या सहकार्यानं जैन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये आपण 700 कोटी रुपये मिळवून देऊ शकलो. हे या महासंघाला मिळवलेलं सगळ्यात मोठं यश म्हणता येईल. व्यापार उद्योगासाठीचं लोन असेल, परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्त्या असतील, या माध्यमातून मिळालेले जवळपास 350 कोटी रुपये, समाजाचे भवन उभारण्यासाठी मिळालेले 70 कोटी रुपये, असा 1100 कोटी रुपयेचा निधी हा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जैन समाजाच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना मिळवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. यामध्ये अनेकांनी भरपूर मोठं सहकार्य केलं. हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली की अल्पसंख्याकांच्यासाठीच्या ज्याही व्यवस्था भारतामध्ये आहेत त्या सर्व 6 अल्पसंख्याक समुदायाच्या एकत्रित व्यवस्था आहेत. आणि ज्यावेळी अल्पसंख्याक 6 समुदाय एकत्र सरकार कुठले नियोजन करते त्यामध्ये 90% हा एक मुस्लिम समाज असतो आणि 10%मध्ये बाकीचे 5 समाज येतात. त्याच प्रमाणामध्ये फंड ॲलोकेशन असतं, त्याच प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आपल्या वाट्याला मिळणारं ते मिळवण्यासाठी सुद्धा बरेच त्रास व्हायचा किंवा बरेच प्रयत्न करावे लागायचे. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून आपण सातत्यानं सगळ्या राज्य सरकारांच्याकडे, विशेषतः जे 8 राज्य ज्यामध्ये जैन समाजाची संख्या ही 5 लाख 10 लाखापेक्षा अधिक आहे, त्या राज्यामध्ये, अशा सर्व राज्यामध्ये जैन समाजासाठीची स्वतंत्र यंत्रणा या विकासाच्या योजनांसाठीची तयार व्हावी असा प्रयत्न आपण सुरू केला. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं ज्याने अशा प्रकारची जैन समाजासाठीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली. आणि 4 ऑक्टोबरच्या कॅबिनेटमध्ये जैन समाजासाठीचं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलं. तसं जर गेल्या वर्षभरामध्ये 20-22 महामंडळ निर्माण झाली, परंतु धर्मावर आधारित एकच महामंडळ झालं, ते जैन समाजाचं झालं. आणि कुठल्याही राजकीय उद्देश न ठेवता सरकारनं जैन समाजाच्या विकासासाठी, जैन समाजाच्या धार्मिक अधिकारांच्या सुरक्षेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवून दिलेलं हे महामंडळ आहे. म्हणून मला राज्य सरकारला विशेष धन्यवाद द्यायचे. विशेषतः देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे या दोघांचा सहभाग त्यातला अतिशय मोठा होता. आणि माधुरीताईंचाही वाटा त्यातला फार मोठा होता. माधुरीताईंची सुद्धा शिफारस होती. इस दौरान उपस्थित सभी गणमान्य व्यक्तियों ने महाराष्ट्र राज्य मंत्री माधुरी मिसाल और जैन अल्पसंख्यक निगम के अध्यक्ष ललित गांधी इनका अभिनंदन किया. इस कार्यक्रम का संचालन अनिल नाहर इन्होंने किया था. मी माधुरीताई यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. तसेच ललित भाऊ गांधी यांची आर्थिक विकास महामंडळावरती जे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्यांना पण त्यांच्या कार्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच हार्दिक शुभेच्छा. आर्थिक आपले देणार. आर्थिक पण देणं जरुरी आहे. त्यांच्याकडनं आपल्या सगळ्या समाजाला अपेक्षा आहेत. आपल्या सगळ्या समाजांना ते नक्कीच मदत करतील ही मी खात्री ठेवतो. तसेच ताईंना चातुर्मासमध्ये सगळीकडेच ताई जातात. तशा शिवाजीनगरला पण स्थानकामध्ये त्या आल्या होत्या. वर्धमान प्रतिष्ठानला आचार्य चंद्राजीचा चातुर्मास होता. त्यांनीसुद्धा एक आठवण सांगितली की त्यांना जी सुरुवात त्यांनी विरायतनला केली होती ते सुद्धा देशपांडेच होते. आणि आपणसुद्धा देशपांडेच आहात, मूळच्या देशपांडे आहात आपण माहेरच्या. तर देशपांडे लोक आपल्या भारतावरती आणि आपल्या सर्व समाजावरती फार प्रेम करून आपल्या समाजाला मदत करतात. ही विरायतन संस्था त्यांच्या एका शब्दामुळे ते तिथं फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांनी ती 50 एकर जागा त्यांना दिली. त्यामुळे ती विरायतन संस्था आज मोठी झाली. आणि आज जवळजवळ तिथं त्यांनी 5 लाख लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन केलेत. 10,000 मुलं तिथे शिकतात. अख्ख्या भारतामध्ये त्यांची संस्था विस्तारित आहे.
त्यांनी सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलेत. ललित भाऊ आपल्याला पण त्यांनी आशीर्वाद दिलेत. मी पुणे सकल संघातर्फे पुनश्च एक बार त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. हमेशा से ही अपनी एक अलग सी छाप उन्होंने निर्माण की हुई है, क्योंकि उन्हें देखकर कभी अभी ऐसा लगता ही नहीं कि माधुरीताई हम में से नहीं है. हमेशा हमें लगता है कि हम में से ही है. लेकिन आज विशेष दिन है और इस विशेष दिन के अंदर ताई, जो हमारे बहुत सालों का सबका सपना था कि यहाँ पर मिनिस्ट्री आनी चाहिए, बहुत बार हमारे पास नजदीक आता था फिर दूर चले जाते थे हम लोग, लेकिन इस बार ऊपर वाले ने चुन ली और इस पावन भूमि के ऊपर सबसे पहला सत्कार करने का कार्य अगर किसे मिला है तो जैन समाज को मिला है. माधुरीताई के बारे में जितना कहे उतना कम है, क्योंकि उन्होंने अनगिनत ऐसे कार्य किए हुए हैं. हमारे इस पुणे 37 बीबीएवाड़ी पूरा ये जो हमारा परिसर है, उनकी वजह से हमेशा से ही हमें एक अलग अनुभव होता है. कभी भी कोई भी कार्य हो, आधी रात को कार्य हो, एक फोन के ऊपर अगर कोई कार्य कर सकता है. और कभी भी हमें कभी ऐसा नहीं लगता है कि हम किसी पॉलिटिकल लीडर से बात कर रहे हैं. हम परिवार के व्यक्ति से अगर बात करते हैं तो वो है माधुरीताई मिसाल. भाई माधुरीताई के बारे में क्या बोले, हम सभी जानते हैं, माधुरीताई को बहुत नज़दीक से भी जानते हैं. हमारे समाज में हमेशा हमारे साथ मिलकर काम करने वाली, और जब भी आधी रात को भी उनको हमने फ़ोन किया कि अमुक अमुक एक काम आया है, वो काम को पार करना उनका काम है, ऐसा वो काम करते आए हैं. हमेशा हमको सहयोग प्रदान किया है. हमारे जय जिन प्रतिष्ठान के लिए उन्होंने जो काम किया हमेशा मुझे याद रहेगा. हर जगह पर जब जब उनकी ज़रूरत पड़ी हमने उनके पास जाकर अपना मंतव्य व्यक्त किया और उन्होंने काम पूरा किया. अब के बार ऐसा जैसे ही चुनाव हुआ सबके मन में था कि भाई माधुरीताई मिसाळ तो होणे ही वाली है. आज पुण्यातल्या एकूण एक जैन समाजाला आज गर्व आणि अभिमान वाटतोय, कारण या पर्वती विभागामध्ये ताई मान्य करतील, जैन म्हणजे राजस्थानी गुजराती जवळजवळ 80,000च्या वर मतदार आहेत. आणि हे 80,000 पेक्षा जास्त असले मतदार नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि तुम्हाला निवडून आणून दिलेलं आहे. आम्हाला गर्व आहे. ताईचे म्हणजे फार जवळचे आणि घरचे संबंध आहेत. प्रत्येक वेळी ताई निवडून आली की मी फोन करायचो, ताई मिनिस्टर पद घेऊन या. ह्या वेळा मात्र थोडा दमच्या भाषेत बोललो, मिनिस्टर पद आल्याशिवाय पुण्यात यायचं नाही. बरोबर ताई? आणि खरोखर त्यांनी माझं स्वप्न म्हणजे जी काही मी दम दिलं असेल काही असेल परंतु ते पूर्ण केलं, त्याबद्दल खरोखरच जितके आभार मानावेत तेवढे आहेत. माधुरी मिसाळ यांना राज्याचे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास या 5 खात्याचे राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. सलग 4 वेळेला आमदार म्हणून निवडून येणार पश्चिम महाराष्ट्रातील त्या एकमेव महिला आहेत. त्यांचे विशेष कौतुक आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्या 46 वर्षानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील महिलेला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. ही आनंदाची बाब आहे. राजकारणात चौकार मारणे ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ही झेप घेतली आहे. आता राज्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्याकडे आल्याने आम्हा व्यापाऱ्यांना विशेष आनंद वाटतो. माधुरीताई, तुम्ही पर्वती 37मधनं प्रत्येक वेळेस निवडून आलात. पुणे 37मधनं आलात, पण तुम्हाला 36 जिल्ह्याचं आणि 358 तालुक्यामध्ये ह्या पुण्याचं नाव परत इथं जाणार आहे फक्त तुमच्यामुळं. पण त्यासाठी ज्या समाजाने तुम्हाला पुढं होऊन किती अनेक अडचणींचा सामना केला तरी शेवट ताई ताई हे आमच्यात. आणि ताई हे एक अंतकरणातला शब्द आहे. ज्या दिवशी भगवान महावीर स्वामीचा निर्वाण दिवस होता त्यावेळेस ताईंनी काय केलं, मी ताई भाऊबीज 2 दिवसावर आली आहे, भाऊबीजीची भेट आम्ही देणार आहोत तुम्हाला. आणि ते भगवान महावीर स्वामीच्या निर्वाण दिवशी त्यांना ताईंना भेट देण्याचा आम्ही निश्चय केला आणि तो जैन समाजाने पूर्ण केला.